सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय जिजाऊ जय शिवराय. सह्याद्रीच्या कुशीतून एका हिरा चमकला, भगवाटी या चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा जिजाऊचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता. 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस सोन्याचा उगवला. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊच्या पोटी एका नरसिंहाचा जन्म झाला. तो नरसिंह म्हणजेच छत्रपती शिवाजी राजे भोसले. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदू स्वराज्याची स्थापना केली होती. जाता जाता एवढेच बोलते, जगावे तर वाघासारखे, लढावे तर शुभासारखे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते. राजे लहानपणापासून खूप हुशार धाडसी होते. माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार दिले होते. जाणता शिवाजी एकच होऊन गेला, इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांना जयजयकार झालाच पाहिजे. बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. कलम नव्हता, कायदा नव्हता, तरी सुखी होता प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शोभा राजा. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुवर्ग तसेच उपस्थित काल मैत्रिणींनो, आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई होते. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी रायशेवराच्या मंदिरात प्रतिज्ञा घेतली. शिवांनी गनिमी काव्याचा वापर करून बालटा चर्चा पराभव केला. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. असे महान छत्रपती शिवाजी राजांचा माझा कोटी कोटी प्रमाण. जय जिजाऊ जय शिवराय. जगदंब जगदंब ना चिंता ना भीती, ज्याच्या मनामध्ये राजे शिव छत्रपती समय व्यासपीठ पंचनीय गुरुजन वर्ग तसे येथे उपस्थित शिवभक्तांनो, आज मी येथे शिवजयंती निमित्त माझे तुमचे महाराष्ट्राचे आणि संपूर्ण जगाचे दैवत रायचू छत्रपती यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभा आहे. 19 फेब्रुवारी 1630 सोन्याचा दिवस उजाडला. अशा या मंगळ शनी शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे राजे शिव छत्रपती. ते शहाजी राजे व जिजामाता यांचे पुत्र होते. एवढे बोलून मी माझे भाषण थांबवीन. जय हिंद जय भारत. पण जागा एवढे बोलते की कलम नव्हते, कायदा नव्हती, तरी सुखी प्रजा. कलम नव्हता, कायदा नव्हता, तरी सुखी प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा जीव छत्रपती. जय भवानी जय शिवाजी. सूरज तो सूरज है, चमकना उसका काम है. जिसने लाखों जिंदगी को संवारा है, शिवाजी उसका नाम है. शिवाजी उसका नाम है. आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती स्वर्णरत्न श्रीपती गज अष्टप्रधान विष्ठित न्याय अलंकार मंडित शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावधांस सिंहासनाधीश्वर श्री 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 शिवाजी महाराज की जय. श्री 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 संभाजी महाराज की जय. आज मी आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने एक भाषण प्रस्तुत करणार आहे. कृपया करून तुम्ही हे भाषण शांत चित्तेने ऐका ही माझी नम्र विनंती. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाते, सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाते. काय जात राहती आमच्या रक्तात वाहते राजे. तू पान गायचं तू वाघ मराठी माझा,
तुफान गायचं तू वाघ ओळखतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो छान झोपतो तुफान मातीचा राजा तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे बंधन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहल तर प्रेमाची निशाणी आहे ताजमहल तर प्रेमाची निशाणी आहे शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटरची भिंत बांधायला 150 वर्ष लागली मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो तर मग हे काय अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करते की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा काय निर्माण होते. खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराजांवर करायला हवे कारण हे नाव घेताच अंगावरती शहारे उभे राहतात हृदयाचे ठोके वाढतात. कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगतात मराठे या शब्दाचा अर्थ काय. मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब. जाता जाता एवढेच मला वाटते की सूर्यनारायण जर उगवले असते तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर का छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. आई शिवकन्या उमेश किल्लारे मी काय पेली फुटते तेव्हा त्यांनी काय 2 शब्द सांगितले शांत चित्ताय ऐका श्रवणे नाही आले किती गेले किती उडून गेला बरा संपला नाही आमचे शिवांचं दार जाता जाता एवढं आमच्या तुमचं राहता काय. सर्वांना माझा नमस्कार माझे नाव प्रांजल आणि शिवमोहिते मी आत्ता पहिली शिकते आज मी ते तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचिने ऐकावे अशी माझी नमस्ते. आले तिथे गेले तिथे उडून गेला बराडा संपला नाही माझ्या शुभांचं जाता येता एवढंच मला वाटतं तर जय महाराष्ट्र. शिवाजी महाराजांनी नखेलचं श्वास येत रवयांची गाडी आज पण आपला प्रेरणा देते जाता जाता ओरडे बोला वाटते आमचं तुमचं नातं का जय शिवराय जय जिजाऊ. सर्वांना माझा नमस्कार माझे नाव यशराज आहे. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते त्यांच्या वडिलांचे नाव जिजाऊबाई असे होते. एवढं बोलून मी भाषण जय महाराष्ट्र. सर्वांना माझा नमस्कार माझे नाव स्वप्नील आहे मी आता 2री शिकतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते व त्यांच्या आईचे नाव जिजाऊ असे होते. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रद्धा किरण अंजाळ. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाऊ माता असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. जाता जाता एवढे बोलून वाटते जिजाऊ मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर तो मुघलांचा काळ होता. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझे बालमित्र मी आज तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे. माझी अशी नम्र विनंती. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व त्यांच्या आईचे नाव जिजाऊ असे होते. मी माझे भाषण संपवते. जय हिंद जय भारत. नमस्कार माझे नाव ईश्वरी वाळुंजे आहे. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना माना समुद्र एवढे बोलून मी माझं भाषण संपवते. जाता जाता एवढे बोलू वाटते की आले किती गेले किती उडून गेला बरारा संपला नाही आणि संपणार नाही माझा शुभांचा दरारा. सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ईश्वरी शिवाजी कोटकर. आले किती गेले किती उडून
गेला भलाला, आले किती गेले किती उडून आला भलाला. सपना नाही आमच्या शिवांचा दादा, सपना नाही आमच्या शिवांचा दादाला. झुकणार नाही तो मलाट्याचा बाप होता, झुकला नाही तो मलाट्याचा बाप होता. एवढे बोलून माझे भाषण जय नमस्कार, माझे नाव संध्या शरद जगताने, मी आता दुसरीत शिकते. आज मी तुम्हाला छत्रपती महाराजांच्या विषयी काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्तीने ऐका अशी माझी नम्र विनंती. छत्रपती महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाऊ असे होते, त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाता जाता एवढे बोला वाटते, आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही माझ्या शिवबांचा दरारा, संपला नाही माझ्या शिवबांचा दरारा. सर्वांना माझा नमस्कार, माझे नाव नयन संदीप खिल्लार, मी आता दुसरी शिकतो. आज मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार, ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणास, मुघलांचा तो बाप होता. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर झाला व त्यांच्या आईचे नाव जिजाई तर वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते. आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणार भी नाही, माझ्या शुभांचा दरारा. जवा काढायची वायर तिचं चमकती धारा, कशी घुसती आर पार शिवरायांची तलवार. जाता एवढेच बोलतो. एक होता शिवाजी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची, साथ होती माताजी जाऊची. नमस्कार, माझे नाव भारती विनय तुपे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती साजरी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावर झाला व त्यांच्या आईचे नाव जिजाई भोसले असे होते, वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते. एवढे माझे भाषण संपवते. कलम नव्हता, कायदा नव्हता, तरी सुखी होता प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शोभा राजा. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुवर्ग तसेच उपस्थित मैत्रिणींनो, आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई होते. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी रायशेवराच्या मंदिरात प्रतिज्ञा घेतली. शिवांनी गनिमी काव्याचा वापर करून बालटा चर्चा पराभव केला. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. असे महान छत्रपती शिवाजी राजांचा माझा कोटी प्रमाण. जय जिजाऊ, जय शिवराय. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणा समान, मुघलांचा तो बाप होता. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष इथे जमलेले माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते व त्यांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ असे होते. राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणी रामाच्या व कृष्णाच्या गोष्टी सांगत होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय भारत. जाता एवढे बोलून जाते, आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपणार नाही माझ्या शुभांचा दरारा. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. अध्यक्ष माहेर वंदिनी व गुरुजन वर्ग येथे उपस्थित माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती. ही जयंती आपण शिवजयंती बनवून त्याने साजरी करीत आहोत. प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा. आणि महाराजे होते त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. जाता एवढंच झालं. आले किती गेले किती उडून गेला भरारा.
आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शुभांचा दरा माझ्या शुभांचा एक होता शिवाजी, भीती नव्हती जगाची, चित्र नव्हती पण नामाची, साथ होती आई बाजू माता जिजाऊची, म्हणून म्हणते जय जिजाऊ जय शिवराय. व्यासपीठ वंदनीय गुरुजन भक्तन सर्वांना माझा नमस्कार. आज मी इथे अशा एक महान व्यक्ती बोलणार आहे. मला म्हणजे संपूर्ण देशाला अजून आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ला झाला व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व आईचे नाव राजमाता जिजाऊ असे होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. जाता जाता एवढ्या मला वाटते आले किती गेले किती उडून गेला भराला, आले किती गेले किती उडून गेला भराला, सपनाने आणि सपनार बी नाही माझे शुभांचे दान शुभांचे दान. माझा नमस्कार. माझे नाव रवी पारुंडे. आज मी शिवाजी महाराजांविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत ऐका. आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपला नाही माझ्या शुभांचा झाला नाही. एवढे बोलून मी माझे भाषण शेवटी जय हिंद जय भारत. ग्रामाला माता जिजाऊंना घडीले त्यांनी शूर शुभांना साक्षात होत्या त्या आई भवानी, जन्म घेतला त्यांच्या मोठी शुभांनी. सर्वांना माझा नमस्कार. आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजामाता असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते. राजमाता छत्रपती शिवाजी महाराजांना रामाच्या कृष्णाच्या व भीमाच्या गोष्टी सांगत होती. जाता जाता एवढेच मला वाटते की आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही संपणार पण नाही माझ्या शुभांचा दारा माझ्या शुभांचा दारा. माझा नमस्कार. माझे नाव मयुरी साळुंके आहे. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. सर्वप्रथम मी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. छत्रपती शिवाजी इकडे बसा ना. आदर्श व लोककल्याणकारी राजा होते. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते व आईचे नाव जिजाबाई असे होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. सर्वांना नमस्कार. माझे नाव साक्षी आहे. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती साजरा करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई असे होते. शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्य स्थापन केले आणि नवा इतिहास घडवला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जाता जाता एवढेच बोलून जाते. जगदंबा एकदम मनात न भीती त्यांच्या मनामध्ये राजे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व येथे जमलेल्या माझ्या बालमित्र आज मी तुम्हाला शिवजयंतीविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तनायक अश्मनवृत्ती. रसिक श्रोते हो, माझे नाव कृष्णानेश टोका. आज मी तुम्हाला शिवजयंतीविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तनायक अश्मनवृत्ती. आज मी तुम्हाला एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरी प्रकटला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरी प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला, महाराष्ट्रात एक राजा होऊन गेला. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस आणि या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजे लोककल्याणकारी राजे शिवछत्रपती शिवाजीराजे भोसले. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले, आईचे नाव जिजाबाई होते. शिवराय लहानपणापासून अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांना मातेकडून संस्कार तर वडील शहाजीराजेकडून शौर्याचा वारसा मिळाला. म्हणूनच बालवयात त्यांनी अनेक युद्धकलात प्रावीण्य मिळवले. शिवाजी महाराजांनी वयाच्या 15व्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले आणि ते पूर्ण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले व शत्रूचा नाश करून स्वराज्याची स्थापना केली. 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि शिवराय छत्रपती झाले. राजे असंख्य झाले, आजवर या व्यक्ती पण शुभा समान कोण न झाला. गर्व ज्याचा असे महाराष्ट्राला, एकच तो राजा शुभा झाला. जय जिजाऊ.
तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? धन्यवाद. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा नेक होता. असा जिजाऊंना शोभा लाखात नाही तर जगात एक होता, जगात एक होता. सर्वप्रथम रयतेचा राजा आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते व त्यांच्या वडिलांचे शहाजीराजे भोसले असे होते. जाते जाते एवढे बोला की जब तक सूरज चांद रहेगा तब तक मेरी शुभा का नाम रहेगा. रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा शहाजीराजे जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवले होते. मुलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुनमध्ये या तृतीय शके 1551 म्हणजे इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 च्या नगर काढण्यात शहरा व चौघडा वाजता शन्ना अशा मंगळ शनी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. अशा मंगळ शनी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. जाता जाता एवढेच बोलून जातो, जब तक सूर्य चांद रहेगा तब तक मेरे शुभा का नाम रहेगा. जब तक सूर्य चांद रहेगा तब तक मेरे शुभा का नाम रहेगा. राजा शिवछत्रपती. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग येथे जमलेले माझे बालमित्र मैत्रीण, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज विषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुमच्या चित्ते नाही काय छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ, वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. त्यांचे संपूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे होते. शिवरायांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगड या किल्ल्यावर झाला. त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगड या किल्ल्यावर झाला. शिवनेरी किल्ल्याचे पहिले 2 अक्षर म्हणजे शिव, रायगड किल्ल्याचे पहिले 2 अक्षर म्हणजे राय. ते दोन्ही शब्द मिळून एक नाव होतं, ते म्हणजे शिवराय. एवढे बोलून माझी भाषा संपवतो. सर्व शिवभक्तांना माझा नमस्कार. माझे नाव ऋषिकेश आहे. आज मी अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे जे की आम्हाला तुम्हाला नाही तर संपूर्ण जगालाच अभिमान वाटतो. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे असे होते. सांगा डाऊन या जगाला, भीती नाही कोणाला, छत्रपतीचा आशीर्वाद मराठ्यांना. वाघ म्हणतात या अमरताला, वाघ म्हणतात या अमरताला. आजच्या या शिवम सोहळ्याचे माननीय अध्यक्ष व्यासपीठावरील गुर्जर वर्ग व माझ्या शिवबांच्या मावळ्यांनो, आई जिजाऊचे पुत्र गोरगरीब रयतेचे छत्र म्हणजेच महाराष्ट्र अस्मितेचे मानबिंदू, हिंदवी स्वराज्य स्थापक राजाधिराज महाराष्ट्र श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार झालाच पाहिजे. बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की. शिवनेरीवर एक तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज होय. कलम नव्हे काहीचा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा, तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, छत्रपती शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजामाता. जिजामातांच्या संस्कारांनी शिवराय घडत होते. शिवरायांना जिजामाता रामाच्या, कृष्णाच्या अशा अनेक संतांच्या गोष्टी सांगत. जाता जाता एवढेच बोलेल, भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त. प्राण देऊन राखी दे, प्राण देऊन राखी दे. आम्ही स्वराज्याचे दत्त, आम्ही स्वराज्याचे रक्त. सशस्त्र राहू द्या अमर्थ मराठ्याचे रक्त, सशस्त्र राहू द्या अमर्थ मराठ्याचे रक्त. आम्ही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त. आम्ही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त. एक मराठा, एक होता शिवाजी. भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिमानाची. साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची, आई भवानी व माता जिजाऊंची. सर्वांना नमस्कार. माझे नाव सृष्टी सतीश वाळुंजे. आज मी तुम्हाला शिवाजी महाराज विषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता होते व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. जाता जाता एवढं मला वाटते की शिवनेरी किल्ल्यावर एक तारा चमकला.
शिवनेरी किल्ल्यावर एक तारा चमकला, जिजाऊंच्या पोटी एक सिंह जन्मला, जिजाऊंच्या पोटी एक सिंह जन्मला. लाख असतील जाती, सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा छत्रपती, एकच राजा छत्रपती. विजयसारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हरवून गेला. वाघनखेने अफजल खानाचा कोटा पाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैन्याला लढून गेला. असा स्वर्गात गेल्यावर देवाने झुकून मुजरा केला. असा एकच मर्द मराठा शिवबा होऊन गेला. असा एकच मर्द मराठा शिवबा होऊन गेला. महाराजांना जाऊन 350 वर्ष झाली आणि तरी ते अजून सर्वांच्या मनावर राज्य करीत आहे. नुसत्या शिवजयंत्या करून काहीच उपयोग नाही, तर महाराजांच्या मनातले विचार आणि गुण याचे आपण मानले पाहिजे. शिवाजीचा छत्रपती झाला कारण त्यांच्या आई जिजाबाई अशा होत्या. आपण जय शिवराय म्हणण्याच्या आधी जय जिजाऊ असे आपण अशी घोषणा देतो. जाता जाता एवढे बोलून जाते की जगणारे ते मावळे होते, जगणारा तो महाराष्ट्र, मायेने हात फिरवणारा आपला एक शिवबा होता, आपला शिवबा होता. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व गुरुजन वर्ग इथे जमलेले माझे बालमित्र मैत्रिणींना आज मी काही तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज 19 फेब्रुवारी 1630 म्हणजे शिवाजी महाराजांची जयंती. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला व त्यांचे वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजामाता असे होते. एवढं बोलून मी माझे भाषण संपविले. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझे नाव सार्थक रामदास शेळके. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. इतिहासाच्या पानावर, ऐतिहाच्या मानावर, मातीच्या गानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणार राजा म्हणजे राजा शिव छत्रपती 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 शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावर. त्यांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. जाता जाता एवढे बोलावे वाटते की पाण्याची मोल कळवण्याकरता दुष्काळात शिरावं लागतं. पाण्याची मोल कळवण्याकरता दुष्काळात शिरावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज समजण्याकरता महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं. महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग व येथे जमलेले माझे बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांच्या विषयी काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. विजय सारखी तलवार चालवून गेला, विजय सारखी तलवार चालवून गेला, निकड्या हाताने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नखाने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला. स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने झुकून मुजरा केला. असा एकच मर्द मराठा राजा शिवबा होऊन गेला. राजा शिवबा होऊन गेला. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्याचे मना मना, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्याचे मना मना, अशा शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एक शूरवीर तेज प्रतापी बाळाचा जन्म झाला. शिवाई देवीच्या नावावरून त्या बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. आईचे वात्सल्य, वडिलांचे चातुर्य व धाडस अशा शूर पराक्रमाने शिवाजी नावाचा यंदा जगात दिला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाऊ माता असे होते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग इथे जमलेले माझे बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती. अंधाराला घाबरत नाही या बाळाची साथ आहे. अंधाराला घाबरत नाही या बाळाची साथ आहे. मोडे पण वाकणार नाही ही मराठ्यांची जात आहे. ही मराठ्यांची जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ तसेच त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. त्यांचे पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले असे होते. शिवाजी महाराज लहान असताना राजमाता जिजाऊ त्यांना रामाच्या आणि कृष्णाच्या गोष्टी सांगत होते. शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. यानंतर त्यांनी पुरंदर, कोंढाणा, रायगड, प्रतापगड यांसारखे अनेक किल्ले आदिलशहाकडून जिंकून घेतले. त्यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी
रायगड किल्ल्यावर झाला. जाता जाता एवढेच मला वाटते की मराठा छत्रपती आमचा वंश, मराठी आमची जात, मराठा छत्रपती आमचा वंश, मराठी आमची जात, जो करेल महाराष्ट्राचा घात त्याच्या कमरेत घालू लाग, त्याच्या कमरेत घालू. कोण होते शिवाजी, असे कोणते काम त्यांनी केले की त्या 350 वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे. इथल्या लोकांना तर सोडाच, पण इथल्या दऱ्याखोरांना जरी विचारले की शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारते सह्याद्रीला आणि विचारते सागरी लहरीला माझा शिवा कसा होता, माझा शिवा कसा होता. खरं तर शिवछत्रपती हे नाव तसं काही ज्याच्या नावातील प्रत्येक अक्षर त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणारे आहे. कोणी एकेकाळी जनावरांसारखं जीवन जगत होतो. आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच, पण आमच्या देहावर देखील आमचा अधिकार राहिला होता. जनावरांना माणसं तर दूरच, पण इथल्या मंदिरातील ते सुरक्षित राहिला नव्हता. याच दरम्यान सिंदखेडचे राजे लखुजी जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गाबाई रणचंडी जशी जिजाऊ यांचा विवाह थोर निजामशाहीचे थोर सरदार मालोजी राजे भोसले यांच्याशी झाला. त्यावेळी महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्य राज्य करतात. यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे. मराठा सैनिक नाक मारले जायचे. जाता जाता एवढेच मला वाटते की जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्तेची वाट दाखवा, जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्तेची वाट दाखवा, आणि जर कोणी लढत असेल तर त्याला मराठीत जात दाखवा, त्याला मराठीत. पुन्हा एकदा झरक लागली या मातीला मराठी रक्ताची, पुन्हा एकदा झरक लागली या मातीला मराठी रक्ताची. आता फक्त गरज आहे महाराष्ट्राला, ती फक्त शिवरायांची, ती फक्त शिवरायांची. नमस्कार, माझे नाव वैष्णवी संदीप वाकडे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. मी आज तुम्हाला आपले आराध्य दैवत म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आज 19 फेब्रुवारी म्हणजे शिवरायांची जयंती आणि आपण ती आज आपल्या शाळेत साजरा करत आहोत. शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर या गावाजवळील शिवनेरी या किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाऊ, वडिलांचे नाव शहाजी असे होते. शिवरायांना लहानपणी त्यांच्या आईने रामाच्या, भीमाच्या, संतांच्या व इतर थोर पुरुषांच्या गोष्टी सांगितल्या. शिवाजी महाराज लहानपणापासूनच बुद्धीने मान व शरीराने चपळ होते. शिवरायांकडे कोणत्याही जातीचा भेदभाव नव्हता व ते सर्वांना समान मानत. शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत भवानी माता होते. त्यांनी 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेचा टिळा मस्तकी लावला व तो रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन त्यांनी व त्यांच्या मावळ्यांनी तो लावला. शिवाजी महाराज अवघे 50 वर्ष जगले, पण त्यांनी 350 पेक्षा जास्त किल्ले आपल्या ताब्यात घेतले. शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 या रोजी झाला. या दिवशी मराठ्यांचा वाघ मृत्युमुखी पडला. शिवाजी महाराजांची समाधी आजही रायगडावर आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जाता जाता एवढेच मला वाटते की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजून येतात ही मर्द मराठ्यांची जाती, मर्द मराठ्यांची. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासांमध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. वाघाला एकटा फाडतो त्याचं नाव संभाजी. या सगळ्या जणांना एकत्र मिळून स्वातंत्र्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग येथे जन्मणारे बालमित्र मैत्रिणी, आज मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐका अशी माझी नम्र विनंती. शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी एक सिंह जन्मला. शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी एक सिंह जन्मला. माना समुद्र करते शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातेत भगवा झेंडा रोवला, भगवा झेंडा रोवला. हिंदवी स्वराज्याचे संस्कार करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. शिवरायांनी 1645 मध्ये मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्या काळी त्यांचे किल्ले, त्यांचे राज्य हे वाक्य ताकद ठरवले. शिवरायांनी प्रथमच तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर कोंढाणा, पुरंदर, रायगड, प्रतापगड असे किल्ले जिंकले. निजाम, आदिलशाह, मोगल बादशाह या तिन्ही सैतानाशी लढत देत मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांच्या चरणी अर्पण केले मर्द मराठ्यांचे प्राण. शिवरायांच्या चरणी अर्पण केले मर्द मराठ्यांचे प्राण. स्वराज्य आपुले निर्माण केले, रोखला त्यांनी रयते जमान, रोखला त्यांनी रयते जमान. 19 फेब्रुवारी 1680 सैनिकांचा दिन तोफांच्या कडकडाट झाला. सैन्य चौकडे वाजले, साऱ्या आश्रमात आनंदाचे उधाण झाले. या थोरदिनी माँसाहेब जिजाऊ यांच्या पोटी बा शुभांचा जन्म झाला. सह्याद्रीच्या काशी ते किरा चमकला, भगवाडी या चंदनाचे शिवनेरी प्रगटला. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त. प्राण देऊनी राखतो आम्ही स्वराज्याचे तख्त. सळसळत राहू दे मर्द मराठ्यांचे रक्त. आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त, शिवरायांचे भक्त. 12 राजे त्यांचे पिताजी शहाजीराजे त्यांचा फारसा सहवास लाभला नाही.
मासाहेब जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार देऊन शुभांना घडविले. बाळवयातच बाळ शिवाजीने स्वराज्य हिताच्या ध्येयापासून किंचितही मागे सरकले नाही. तानाजी माळुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा माला, शिवा काशी, धीरोजी परसत, नेताजी पालकर याती जीवाला जीव लावणारे मावळे त्यांनी तयार केले होते. गड आला पण सिंह गेला, प्रतापगडातील पराक्रम, आग्र्याहून सुटका, शाहिस्ते खानाची फजिती, असे अनेक प्रसंग त्यांच्या शौर्यवीर मृत्युगीची महती पटवून देतात. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भले भल्यांची मती. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भले भल्यांची मती. अरे मरण्याची कुणाला भीती, आदर्श राजांची सुछत्रपती सुछत्रपती. सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर्श शत्रूंचं वर्तन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. आदरणीय व्यासपीठावरील उपस्थित वर्ग, आज शिवजयंती म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. शिवाजी महाराज यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले. शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले असे होते. त्यांचा मृत्यू 30 एप्रिल 1680 रोजी रायगड या किल्ल्यावर झाले. एवढे बोलून माझे 2 शब्द संपूर्ण केले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींना आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐका अशी माझी नम्र विनंती. शिवाजी महाराजांचा जन्म 11 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे असे होते. शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजीराजे भोसले असे होते. जाता जाता एवढेच बोला वाटते की तो मारला नाही तो मेला होता, तो मारला नाही तो मेला होता. 32 दाताचा मोकाट माझ्या राजाने एकट्याने वाढला होता, एकट्याने वाढला होता. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्मल गेले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपुल्या नितड्या छातीवर, आपुल्या नितड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, भरोसाच्या राजावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म मानतो जगला तो माणुसकीवर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर, शिवभक्तांच्या हृदयावर. नमस्कार, माझे नाव अक्षरा. मी तुमच्या पुढे एक गीत सादर करत आहे. शिवरायांचं मावळं कर तळपली होती तलवार, मज मराठले झुंजारन भगवा रोवला अटके पार, मज मराठले झुंजारन भगवा रोवला अटके पार. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो हो सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर.